फक्त आणि फक्त माझ्या एका चुकीमुळे मला आख्याला बेस पेटी चेंज करायची वेळ आली आणि ते एका जुगाडामुळे पेटी चेंज करण्याची वेळ वाचली। तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका वैभव स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये। तर आजचा विषय असा होता की मला या बेस पेटीमध्ये एम्प्लिफायरला फिट करायचं होतं, पण या बेस पेटीचं माप थोडं माझं देण्यामध्ये चुकलं होतं, कारण की पहिल्या बेस पेटीची डीप 18 इंच होती आणि या नवीची 17 इंच। आता पहिल्या पेटीमध्ये तरी एम्प्लिफायर माझा बरोबर बसत आहे, पण या पेटीमध्ये एम्प्लिफायर बसत नव्हतं आणि आता या बेस पेटीमध्ये एम्प्लिफायर बसायला खूप अडचण करत होतं, कारण की या बेस पेटीची डीप 17 इंच आहे। मेन म्हणजे या एम्प्लिफायरला आरसी केबल बसत नव्हतं, त्यासाठी मला जुगाड करून आणि रिक्स घेऊन एम्प्लिफायर बॅक साईडला बसवावं लागणार आणि बॅक साईडला एम्प्लिफायर फक्त आणि फक्त स्क्रूच्या राहणार नव्हतं, म्हणून त्याला मला गोल आकाराच्या पट्ट्या बनवाव्या लागणार होत्या, तेव्हा ते एम्प्लिफायर आपले जास्त वेळ टिकेल। त्यामुळे पहिले तर हा डबा घेतला आणि या डब्याच्या मी आता पट्ट्या करून आणणार। पहिले तर हा डबा एका इंचच्या पट्टीमध्ये कट करून घेतला आणि या डब्याच्या जवळपास मी 6 पट्ट्या करून घेतल्या, एका एम्प्लिफायरला 3-3। आणि या लाईटने मला इतके वेळ सतले की 6 पट्ट्या करण्यासाठी जवळपास मला 3 घंटे वाट पाहावं लागली आणि आता या पट्ट्या करता करता मला चक्का अंधारच पडला होता इथं। आणि या अंधारामध्ये या पट्ट्या न्यायच्या आख्याला गाडीची लाइटिंग लावून दिली होती, मी जेवढी लाइटिंग लावायला बसली ना त्याच्यापेक्षा दुप्पट त्याच्या गाडीला बसवली होती। बाकी एम्प्लिफायरच्या फिटिंगसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक पण करू शकता। धन्यवाद।